गाडीच्या वाहक स्वयं पानकर गाडी ताब्यात घ्या. असं जा साऊंड एक नंबर यार. टेस्टचीच गरज नाही. काय घडसं कुठला कारण नाही एवढं बारीक. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एखादा सुनाचा आवाज येतो का? बटाट्याची भाजी वायसला घ्या. तर या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात या आमच्या छत्रपती शिवाजी नाट्यगृहामध्ये. आता आमच्या नाट्यगृहाच्या व्यवस्थापन समितीला पण कळलं असेल की एखादी छोट्याशा भागातली गावाकडची लोककला 17 कार्यक्रम झाले. 17च्या 17 हाऊसफुल. नटेश्वराचे काय कृपा, त्या वाढवाण्याचे काय कृपा, हे सगळं बघलं. आणि त्यात आता हे बरं सरकारने पण आपल्याला आश्रय दिलेला आहे. एकच गोष्ट वाईट झाली, आमचा घाणेकर बुवा निघून गेला. त्याला श्रद्धांजली मागच्या पारीला अर्पण केलेली आहे. तर आमचा सुयोग पानकर बुवा बोललं, म्हणतात तुम्हाला मी सोडणार नाही. अरे पावसा पाण्याचे दिवस आहे, मला सोडूच नका, मला सोडून नका, घर धरून राहा. मला याचीच गरज आहे. निस्ता बाऱ्या करून करून कंटाळलो. मला धरणारच कोणतरी पाहिजे. मला म्हणून सोडायचं नाही. जर सोडलं तर फक्त बघा, आता मुंबईला तर आहे ना, माझ्या 2-2 रूम आहेत, एक रूम खाली. तुम्ही म्हणून मला सोडायचंच नाही, अजिबात सोडायचं नाही. अरे पावसा पाण्याचा दिवस मला कोणतरी धरणारच पाहिजे होतं. आणि ऐकतं गाव. सुरुवात करूयात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आरोग्य देवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा वैचारिक वारसा जो पुढे आणला आणि महाराष्ट्र पुरोगामी झाला, तो विचार म्हणजे शाहू, फुले आणि आंबेडकर. अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घातला आणि वंशशाहीची स्थापना केली, ते थोरले मल्हारबा होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, रणरागिणी महाराणी अहिल्याबाई होळकर याला नमन करून संत बाळूमामा, माझ्या विवली गावचं गाव नवत, आई नवलाई देवी, केळमेची आई विठ्ठलाई देवी, धनी मोदबा, धनी देवडोकर, धनी केदारले देव चव्हाटा यांच्या चरणाशी नतमस्तक होत मूळ गादी बाबूरंगले घराण्यातील भुवाशंकर यांचे नारायण गुरव, यांचे बाब्या राजाराम, पवन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर, नवलाई देवी नाच मंडळ विवली धनगरवाडा शाखा, जय बजरंगबली नाच मंडळ पन्हाळजे कोटवाडी यांच्यासोबत कार्यक्रम करताना माझा गेली 15 वर्षाहून अधिक पाठीराखा असलेला संदेश होते आणि युवा ढोलकी सम्राट सिद्धार्थ मारगुडे, माझे अजित चव्हाण दादा, बेंजोला माझे साळवी दादा आणि ऑक्टोबरला रोहित ढेके साहेब, सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कलगीतुरा शक्तीतुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात. आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई हे 5 पांडव, हे 5 पांडव म्हणजे विवेक मांडवकर, सचिन मालप, सुशांत मोरे, मंदार कांगणे आणि अंकुश सकपाळ. हे नवीन पोरं, नवीन आयोजक तयार होत आहेत आणि नवीन तयार झाले की पहिला लांबोरे बुवा वारी करूया. केवढं प्रेम, त्याला विश्वास आहे. आजचा मधला दिवस असून पण हाऊसफुल साठी जरासा बाउंड्रीवरती आहे, बऱ्यापैकी भरलेला आहे. हे तुमचं यश आहे आणि तुमचे कष्ट आहेत आणि तुमच्या कष्टाला हे अशीच बरकत लाभो. तुम्ही आयुष्यात कायम सांगतो की नोकरी करावी, धंदा करावा, सगळं करावं, पण नटेश्वराची सेवा करून बघावी, बरकतच बरकत. नाही तर कालपर्यंत मी गुन्हा राखत होतो आणि आज नाट्यगृहात AC हॉलमध्ये म्हणा एवढ्या बाऱ्याची संधी मिळते. कोण माझी चमचमती बाई गुहागरावरनं येते, काल गडनरावरनं आली, कोण खेळात येते, कोण रायगडवरनं येते. नशीब लागतं ना, नशीब लागतं. आणि आमचं बुवा मला शिकवायला लागलं, बुवा शिकवायला लागलं, म्हणतात सुरुवात राहा, चाली विसरू नका. मारी टोपी तुमच्या सगळेच कसं तुम्ही मास्तर. शरद कमळ
मी पहिल्यांदा आलो. मग आलो तर जरा पाणी बिनी पिवा ना, मला काय शिकवता अहो तुम्ही 8 वर्षात आलो पहिल्यांदा, हे 1.5 महिने 17 बारा मी केलं नाही, मला शिकवा. त्या मारी डोकी तुमचं ना आईलाच नाव सांगतो, बांधतो उन्हात घर तुमचं. त्या आयोजक कोकण कलाप्रेमी मित्रमंडळ रत्नागिरी, धन्यवाद मंडळी. या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत. आमच्या आदरणीय, आमच्या घराण्याची शान वासुवाणी यांचे मानसपुत्र आणि भाऊ पवार यांची मंडळी, आदरणीय हरिश्चंद्र धुमक माऊली आणि शाहीर दिलीप धुमक माऊली प्रत्येक कार्यक्रमाला येऊन आशीर्वाद देतात. माझा दिगंबर भोड, शशिकांत मांडवे, माझा पाठीराखा शरद शिगवड, माझे वस्ताद संतोष कोल्हापटे, जनार्दन नाचरे शाहीर विनायक धोपट, शाहीर सचिन कोल्हापटे, विराज झोरे, प्रफुल्ल मयेकर, रवींद्र लांबोरे, माझा दीपक दैफोडे, निखिल गुरव, सर्व कोकणी युट्यूबर्स पोरानो आय लव्ह यू. आणि सचिन आगरे माऊली आमचे, हे आमचं जे गोवा फेमस झालं ना, त्या गाण्याच्या आधी आम्ही फेमस केलं त्यांना. आणि मग हे राधे तुझ्या पायात पैंजण वाजते, अरे तस तुम्ही यांना फरमाईश काय दिली? मग फरमाईश द्या नाही, एवढा भारी गातात बघितलं. अहो कालचं पण कीर्तन धनावडे बुवा, अहो काय आवाज त्यांचा, आमच्या बुवाचा काय आवाज. अरे कोकणी लोककला काय लेवलला जायला लागले यार. हे असा आवाज असली पाहिजे. नुसतं काय ते 1-2 शाहीर घेऊन बसायचं, यांना पण संधी द्यावा. नवीन पोरांनो, आयोजकांनो काय आवाज बघा. आणि हिसकाने पण करीत काढतात अंडील पाड्यासारखी, बघितली. मग असं हिसकाने काढणारा आहे, शिकलेला आहे, आवाज चांगला आहे, मग असं जरा द्या त्यांना पण. तुम्ही फक्त मोबाईल घेऊन असं राहू. अरे आयोजन करेल हे पुढचा युट्यूबरचा कार्यक्रम राहणार आहे, काय प्रॉब्लेम आहे? मला 2000 रुपये कमी द्या ना, मी फिक्स तुला आहे. हे अक्षा तुरेवाला मी परमनंटच आहे तुमचा, मला माहिती आहे. तुम्ही फक्त मला काढून बघा, मग तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी शाहीरांचे वस्ताद माझे मित्र आणि खूप छान लेखणी, खूप छान लेखणी असले आमचे प्रमोद घुमे माऊली बुवांचे वस्ताद आणि आमचे सचिन आगरे बुवा, जे राधे तुझ्या पायात पैंजण वाजते याचे गीतकार माझे मित्र, आज काही गोष्टीमध्ये येऊ शकले नाही, त्यांना मानाचा मुजरा. या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर गुहागरचे आणबान शान सुयोग पानकर, सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. आता काय असतं हे ना, या ठिकाणी भानुदास घराण्याची शान आदरणीय चापडे बुवा, मला माहिती नाही, मी भेटायला आलो असतो, मी तुमच्या पाया पडायला आलो असतो, मला आता कळलं तुम्ही आलाय. माऊली दंडवत मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रम सुरू. निश्चयो खरा शरण तू जमी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना. माझी दैवत, आपली दैवत, आपला कोकण, आपली माती, आपली माणसे, आणि ही दैवत त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत, पण ते आपलं काम आहे. आपण त्यांचे पाईक आहोत, आम्ही त्यांच्या पालखीचे भोई आहोत. तर त्यांचं
उदो उदो करणं आपलं काम आहे. आणि आजच्या स्तवर माझ्या रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील धनी धूत पापेश्वर यांच्या चरणाशी अर्पण करतोय, स्तवन गातोय धनी धूत पापेश्वर यांचं. कोटी कोटी तीर्थ धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुळांची किनार, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुळांची किनार, धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर, तीर्थ धनी धुता पापेश्वर, तीर्थ धनी धुता पापेश्वर. धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुळांची किनार, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुळांची किनार, धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर, तीर्थ धनी धुता पापेश्वर, तीर्थ धनी धुता पापेश्वर, तीर्थ धनी धुता पापेश्वर. हे माडपणमंती शैली मंदिराची, त्यात स्वयंभू पिंडी शंकराची, पिंडी शंकराची, श्रद्धा आहे साऱ्या राजापूरकरांची, कृपा त्याच्यावरती विश्वंभराची, सुख समाधान चरणावर, सुख समाधान चरणावर, तीर्थ धनी धुता पापेश्वर, तीर्थ धनी धुता पापेश्वर, तीर्थ धनी धुता पापेश्वर. गुरुवाणी वीरभद्रनाथ, गुरुवाणी वीरभद्रनाथ, गुरुवाणी वीरभद्रनाथ, नवला देवी वासाली साभोवताली, गणेशाला वंदन जोडून हात, गणेशाला वंदन जोडून हात, गणेशाला वंदन जोडून
कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार कोटी तीर्थ धबधब्यावर मुडानीची हीच किनार धन्य भूमी माझी राजापूर धन्य भूमी माझी राजापूर तीर्थधनी धूता पापेश्वर बोल श्री गणपती गजानन देवी अखंड हरदासवलीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा भीमाशंकर नारायण गुरव बाब्या राजाराम बबन विशाल गणेश भिटाजी गंगाराम प्रभाकर बोलपुरे बजरंग बलीनाथ मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्सची इच्छा आहे की या वर्षी एखादी गोष्ट किस्सा नाही सांगितला आज एक होऊन जाऊ द्या मनोरंजन एका गोष्टीतून खास कोकणातील युट्यूबर्स 200 रुपयाचा पारितोषिक ए अक्षा अरे 12-20ला सांगितलंय बंद करायचं प्रयत्न करूया आपण या ठिकाणी गुरुवर्य श्री नारायण गुरव यांची भाची सौभाग्यवती मानसी संतोष तळीकर बेने बुद्रुक लांजा यांच्याकडून शाहीर विकास लांबोरे दादा यांना बक्षीस मला भरून आलं नारायण गुरव आमच्या देवदत्तले ज्यांनी आम्हाला टिळा लावला आणि दगडाचा देव केला आणि आज इतके कार्यक्रम करतोय शाहीर आज पहिल्यांदाच आमच्या घरातील महिला वर्ग शक्तिद्रा कार्यक्रम पाहण्यासाठी नाट्यगृहात आलेला आहे याचे श्रेय तुम्हाला ह्या ज्या आया बहिणी आमच्या यायला लागल्या आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमचं श्रेय आहे की ही त्यांची भाची आहे नारायण गुरुवांची पण मला असं वाटतं की माझ्या माहेरातून मला ही सप्रेम भेटाले 500 रुपयाचं बक्षीस आहे फरमाईश आहे गणापती सारी किमी आहे या ठिकाणी शीघ्र कवी वासुवाणी यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र धुमक आणि शाहीर दिलीप धुमक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक माऊली प्रत्येक वेळेला द्यायची गरज नाही तुमचे आशीर्वाद खूप आहेत आणि आनंद साळसकर आमचे विरवली बुद्रुकचे प्रत्येक वारीला 500 रुपये माऊली धन्यवाद वरद वारीचे मुक्काम पोस्ट बेनी बुद्रुक फरमाईश 200 रुपये घरात माझ्या तुझी चर्चा वारंवार थँक्यू घेऊया गोवांचा पण भाग देऊया ते घ्या तर या ठिकाणी परवा एक गण गायला होता काही चार धडकनों की जानो होतो
सूर्याची उष्णता येते, पाणी तापतं, तिथून वाफेचं रूपांतर वरती ढगात होतं, नंतर त्याच्यामध्ये अनेक केमिकल्स मिक्स झाली, त्याच्यानंतर जड झाल्यानंतर पाऊस पडला. हे आम्हाला ऋतुचक्र सांगितलं. पण ते सांगितलं की ह्याच्यात बाबा म्हणतात पाणी आहे, H2O, 2 हायड्रोजनचे रेणू आहेत, 1 ऑक्सिजन आहे, याच्यापासून पाणी बनतं. हा शोध शास्त्रज्ञांनी नंतर लावला, पण ते मुळात आधी आहे. 23.5 अंशामध्ये पृथ्वी फिरते. सुरुवातीला ते आपल्या भोवती फिरते, त्याला आपण परिवलन म्हणतो. आणि स्वतः भोवती फिरता सूर्याभोवती फिरते, त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. स्वतः भोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होते, आणि सूर्याभोवती फिरते त्याच्यामुळे 3 ऋतू तयार होतात. आणि ही जी यंत्रणा आहे 23.5चा काटावला इकडं पण नाही तिकडं पण नाही. जर इकडं झाली तर सगळं जाऊन खा, जर इकडं झाली या बाजूला सगळं गारटून रक्त मिश्रण संस्था बंद. 84 लाख योनी, जी लक्ष योनी आहे ती सगळी बाद. कुणी मीटर पण लावलाय, आम्ही त्याला निसर्ग म्हणतो, नेचर म्हणतो, काही नावं देतील, पण कोणतरी अद्भुत शक्ती आहे. तो ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड नायक आहे, माझा स्वामी असेल, माझा गणपती बाप्पा असेल, माझा शिव शंभू असेल, कोणी असेल माहिती नाही. ती मोठी ताकद आहे जी तुम्हाला आम्हाला सांभाळते. आम्ही उभं राहिलं तरी खालचा असा मोटरचा विहिरीतला पंप लावतात, 2चा पाणी वर खेचायचा, तसा खालून वरती अगदी मेंदूपर्यंत रक्त मिश्रण संस्था सुरू आहे. हार्ट आपलं 350 ग्रामचा आहे, पण असं बाकूक करताय, असा पंप लावलाय, आता उभा आहे तरी पण वरपर्यंत रक्त मिश्रण होत आहे. झोपेला असला तरी ते करणार, धावताना असताना तरी करणार, आणि कामात असताना तरी करतात. काय मशीन चालवणार कोण? एका क्षणात आम्ही ऑक्सिजन घेतो, डीप ब्रीथिंग, बाहेर काढल्यानंतर कार्बन डायऑक्साईड. अरे मशीन कोणी बनवली? कोण? तुम्ही सांगता म्हणजे आमचं लंग्स आहेत, आमचं हार्ट्स आहेत, आमच्या किडनी आहेत, आमचे ऑर्गन्स आहेत, आमचा ब्रेन आहे, हे करतो. अरे पण चालवतो कोण? जर तुझी हिंमत असेल तर जांभई आणली, अडकून दाखव. पापणी फडफडते, अडकून दाखव. आपल्या हातात काही नाहीये, कोणतरी प्रचंड मोठी शक्ती आहे, त्याला शरण जायचं. गावदेव म्हणा, कुळदेव म्हणा, गणपती बाप्पा. मी म्हणतोय गणपती बाप्पा. काय म्हणतोय? काय इच्छा आहे? गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डुलती. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. हे बाबा, दिवस रात्र तुझी चर्चा. 2 मुलं आणि मी आणि माझी बायको, 4 घरात. पण 5व्या माणसाची, 5व्या देवाची, 5व्या एक अशी गोष्टीची घरात भर व्यापून टाकलेस तू. 14 सप्टेंबर अजून 1.5 महिना. पण मकार कुठला घ्यायचं, कुठली चादर घ्यायचे, यावेळेला गणपती कुठला सांगायचा, जाताना एसटीत जायचं की ट्रेनने जायचं. आमच्या भैयासाहेबांनी फ्रीमध्ये एसटी आहे, दिल्ली आहे की नाही, सगळी तयारी हो. दिवस रात्र तीच चर्चा. पण घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. लेख विचारतो येऊन जवळतो, म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर
आमचे मित्र विवेक मांडवकर यांच्याकडून सोनल विवेक मांडवकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक घेणारा पौत बांधायचं आणि कोकण कलाप्रेमी मित्र मंडळ यांच्याकडून 500 रुपये नमान झालाच पाहिजे. आयोजक आणि सकपाळ बाल कलाकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे घेऊया. मंडळाचा विषय येणार आहे पण याच्यामध्ये काय आव्हान आहे काय वाईट नाही. नमान आणि शक्तिपुरा या सख्या बहिणी आहेत आणि आयशीची आठवण काढल्यानंतर मावशीची आठवण काढली. मी अरे माझ्या चष्मा दिला किती दिवसानं आलो 17 आठवडे. बघा मंडळी विकास लांबोरे फक्त मस्ती करत नाही मजा करत नाही तर कोकणी लोककला किंवा ज्या आमच्या संस्कृती आहेत त्या आम्ही प्रयत्न करतो की आमच्या परीनं आम्ही जपून ठेवायचा. की आमच्या आया बहिणी आता सोडून चाललेल्या आहेत की बाबा पहिल्या सगळ्या सुई नसायच्या आता सगळ्या नर्स आल्या. आमचे मी घरात जन्मलेलो आहे तुम्ही हॉस्पिटलला जन्मलेला जुनी ते जी सुईन बाई होती ती अशी होती. मग त्याचप्रमाणे लग्नामध्ये गाणे गाणारी जी आमची पिढी होती ती संपत चालली आहे. आणि गेली 3 वर्ष कोकणातल्या आमच्या ज्या बाया आहेत आमच्या आई आहेत बहिणी आहेत त्याने जी जुनी गाणी आहेत ती जुनी गाणी संवर्धन व्हावी म्हणून जपण्यासारखं जपायला हवं. संपण्याआधी या योजनेखाली जे आम्ही प्रकल्प राबवतो त्याचे प्रायोजक आमचे संदीप महादे आहेत. एकदा टाळ्या वाजवा आमची माऊली साहेब. धन्यवाद. संदीप मातेकडनं 500 रुपयाचा आशीर्वाद आलेला आहे. तर या ठिकाणी पोवांचं द्यायला पाहिजे बाबा उधारी ठेवायची नाही नाते तर मला सोडणार आहे. पोवा सोडायचं नाही मला अजिबात सोडायचं नाही. बुवाकडे फरमाईश घ्या राधेच्या पायात काळी आहे बोलती जाय सजले न भांगण सजले हे अंगण स्वागताला रे गणा या नाचत या छमछना या नाचत या छमछना. शेतावरनं भाताची परीक्षा दिलेली आहे. छान आता माझ्याकडे हो ह्याची पण चाल द्यायची हे सांगत होते ना चाल द्यायची सोपं करून देतो मला माहिती आहे घुमे माऊली ह्याच्यावर येतोय पण ही चाल कशी सुरेख गोवा देतील ते बघतो. हे सांगते ना सुरुवात या सुरेख गोवा घासायला लागतं लय अहो माहीत आला की लय बडी गोष्टी करता येतात. पण काय झालंय या आमच्या एकदा विचारा पोलीस स्टेशन मध्ये माझ्या केशी उभे राहिल्या नाचा पाहिजे कोणाला दबलेलं नाही कोणालाही दबलेलं नाही आणि दबणार नाही कारण नटेश्वर माग आहे. काळी चार जवा दुखान मला घेरलं तवा देवाना माझ्या येतारला हाय ना खाली आता वरती जवा दुखान जवा दुखान मला घेरलं तवा देवाना माझ्या होतारला जवा दुखान मला घेरलं तवा देवाना माझ्या येतारला तवा देवानं माझ्या हे तारलं माझ्या बापानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं माझ्या देवानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं. माझ्या देवानं माझ्या बापानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं माझ्या गणानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं.
माझ्या बापानं मता सावरलं रे घर सुखानं माझं तू भरलं माझ्या बापानं मता सावरलं रे घर सुखानं माझं तू भरलं जेव्हा दुकानं मला गेलं तेव्हा देवानं माझ्या उतारलं जेव्हा दुकानं मला गेलं तेव्हा देवानं माझ्या उतारलं तेव्हा देवानं मला उतारलं माझ्या बापानं मला सावरलं घर सुखानं माझं भरलं माझ्या बापानं मला सावरलं घर सुखानं माझ्या बापानं मला सावरलं घर सुखानं माझं भरलं माझ्या बापानं मला सावरलं घर सुखानं माझं भरलं या ठिकाणी शॉर्टकट घेतोय विवेक मला फक्त 5-10 मिनिटं इकडे तिकडे पोवांपेक्षा फरमाईश मला जास्त आहेत मात्र त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या तर फरमाईश आलेल्या एक 2 पावतेचं पण आहे ना नवगणाचं बोलायचं आणि सुखानं बांधायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांधायचं भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गणाला पवत बांधायचं या झालं हे ढोलकी वाजवताना आपला एक गण झालेला म्हणून तर मंडळी मला काय सांगायचं आहे हे थोडा इको वाढला काय ज्या गोष्टी मुळाच्या होत्या हे पूर्ण बसारे व्हायचं 17-12 करून जमलेलं नाही आपला वाडवडील किती श्रेष्ठ होता सांगतो एक भाव मुंबईला चाकरमानी एक भाव गावाला सगळी गावाची शेती सांभाळायचा हे आगोट बिगोट सगळी कामं नांगरणी बिरणी पेरणी करून कापणी करून सगळा पेंडा एका बाजूला ओटी वावडी सगळी झाली गुरांचा गोटा एका बाजूला 2 बैल घेतलानी आणि पद्धतशीर गावची राखण तो गावचा करतोय गुढी उभी करतोय या सत्यनारायणच्या पूजा असतील त्या करतोय गणपती बाप्पाचा करतोय नवरात्रीचा करतोय नवरात्रांचा देवाला आधी रूपाला व्हायच्या गोष्टी सगळा तो भाव सांभाळतो आणि मुंबईला चाकरमानी काय लागल तर इकडा तिकडा पैसा गावाला पाठवणार कधी गावची पोरं मुंबईला येतील मुंबईची पोरं गावाला जातील असं घडून विसरून वाडवडला मी घोडी बांधला आता आमच्याकडे वरसावळे आले पण कायम लक्षात ठेवा ही पृथ्वी गोल आहे तिथं मुळातच जाणार सगळं तिथं अहो तुम्हाला सांगतो आमचा म्हातारा तुमचा पण म्हातारा हा कब्जा घालायचा हाच तास ही बटणं झाली पण जरा मोदी जॅकेट नावानं आता आम्ही मिरवतो पण हा कब्जा इकडं पान इकडं सुपारी इकडं कात आतल्या बाजूला पैसे आज तुम्हाला सांगतो मंडळी आज आमच्या पुरी 1 पीस घालतील काय जीन्सा घालतील सगळी भारी भारी कपडे पण माझ्यासाठी जाईल बोवाने द्या ना त्यांनी ती जास्त घेतली त्यांना सांगा त्यांचा कान पिळा मी भारी सांगतो बघा ना किती भारी बोवाने फक्त सांगितलं मी तुला सोडणार नाही याच्या पलीकडे सांगितलं नाही मी किती भारी सांगतो तर मंडळी ह्या आमच्या पुरी ह्या जिन्सी घालतील हे मला त्याची नावं पण येतं पंजाबी ड्रेस सगळं पण पोरगा बघायला आला घरात चाय पाण्याला तर ती काय हापेटून आहे ना येल साडीच नेसो घरात थैते नाचेल पण चालेल कशी हरणासारखी खोटं बोललो काय त्याला नाव काय सुगंधा तुला दाखवतो तर मुळात आहे ना अहो आम्ही नाचण्याच्या भाकऱ्या आम्हाला नको असायच्या आहे तांदळाची भाकरी कर आणि आता ऑर्गॅनिक म्हणून नाचण्याची भाकरी 15 रुपयाला एक भेटत पडला गोळ्याकडा वाढला दाखवलेली वाट अरे आम्ही कंदिलाच्या काचा पुसून जमलो काचा फुटल्या हाताला काचा लागल्या आता प्लास्टिकच्या कंदील आले गोळाकडा अरे चुलीत फुकून आईचं माझं डोळं लाल झालं मोतीबिंब झाला आणि हॉटेलमध्ये चुलीवरचे जेवण आम्ही गुळाचा चहा पियत नाही साखरेचा हवा आता ऑर्गॅनिक टी गुळाचा चहा 10 रुपये अमृत चहा सगळा मुळात आहे बघा तिथंच आहे तर सगळं गावाला शनी आम्ही आता निवडायचो मे महिन्यात कोणतं भरून खोपी भरून ठेवायचो आता अमेझॉनवर शनी विकतात अमेझॉनवर कशाला माहितीये काय
हे घरात फ्लॅटचं आपण पूजन करतो ना गृहप्रवेश तेव्हा यज्ञ करतात तेव्हा शेणी ऑनलाईन 105 रुपये 100 सगळं मुळाकडे जाणार आहे सगळं मुळाकडे हा शक्यतरापण मध्ये ह्या 2-3 फक्त अवयवावर बोलायचा बाकी काय नाही बोलायचं आता हा आगाव बुवाने पण काय नाही बोलले मी पण काय नाही बोलले पण बारे होत आहेत सगळ्यांच्या सगळ्या हाऊसफुल सगळं मुळाकडेच जाणार लक्षात ठेवायचा म्हणून आगावगिरी करायची नाही बुवा तुम्ही पण तुमच्या गवळीचा भाग घेतोय काय तर कवडली चालते आले पैसा केतन कांबळे गाव तोंडली तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आईचा गाय ए बोले दुसऱ्या मारे घेतो ना मारा यायला का आयजो दुसऱ्या मारे घेतो कुठली चाल ओ साहेबा चाली बिली भारी करता हो एक नंबर हे राधिका माझी राधिका चंद्राची जणू तारका ह्या माझ्या हृदयी नित्य विराजे तू म विरहाची बाधिका हे राधिका हे प्रेमिका चंद्राची जणू तारका तुम्हाला दोन्ही चाली दिलेले आहे दोन्ही आता भगवानचं गवळण किती मानवर आहे काय सांगितलं नव्या नितेश रामाणे आजच्या गाण्यासाठी आय लव्ह यू सॉरी थँक्यू सो मच नव्या नितेश रामाणे या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक किती 15 नंबर फक्त मुकडा घ्या फक्त मुकडा घ्या नमान राहिले जर तुझ्या अंगात हिंमत असेल चल नमान 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 झालं पाहिजे संदेश वाजव याच्यात काय वावगा आहे याला का मी आया बहिणीवर काय कुणाला बोलतोय काय प्रॉब्लेम नाही तरी पण त्रास या गवळण नाही तर बुवानं आमच्या करायला सांगायचं ना मग बुवानं करायला सांगा हा हे झुमका वाली पोरे नदी थडी न चालनी राजा वाघ्याची गोडे किती बरोबर आहे नको करू समाजाशी वाद ग ह्या कृष्ण सख्याचा नाद ग दिली प्रेमाने तुलाही साध ग लाडी गोडी नगर संवाद ग तरी वडवड कशाला पोरी लय वडवड कशाला पोरी तू डोक्यानं झालीस का बाद ग का ठेवून आलीस घरी तुझी आज्ञेला जराशी बात लपट गावाचा
प्रश्नाचं उत्तर मला वाटतं आमच्या 4 ते 5 बारे झाले त्यातले 2 प्रश्न उडवले आहेत बुवांचे. 2 प्रश्न. आज पण मुंबईमध्ये उभी राहा, जर काय चुकला होत असेल तर पत्रात घे. आणि आज भानुदास घराण्याचे चापडे बुवा या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या समोर जर हा प्रश्न फुटला तर काय सोनाने पिवळं. तर चापडे बुवांच्या चरणाशी स्पर्श करू या ठिकाणी प्रश्नाला हात घालतोय बुवा. बुवांचा प्रश्न आहे, आपल्या मुलाच्या लग्नाला सुवर्ण रथातून पुरोहिताला घेऊन जाणाऱ्या त्या राजाचं नाव सत्यव्रत असे होते. सत्यव्रत असे होते आणि त्याला बृहद्रथ तसे शर्याती असे सुद्धा म्हणतात. त्या पुरोहिताचे नाव गंगाचार्य तथा धौम्य असे होते. त्याचे वय 1000 वर्षाहून अधिक होते बोललात तुम्ही. आणि स्वतःला उलटे टांगून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचे नाव लोहासूर असे होते. त्याला वज्रनाभ असे म्हणतात. आणि राजाच्या त्या लंगड्या मुलाचं नाव पिसाच म्हणजे पिंगल असे होते. पुन्हा एकदा ऐका, तो जो पुरोहित होता त्याचं नाव सत्यव्रत म्हणजे त्याला बृहद्रथ किंवा शर्याती म्हणतात. आणि त्या पुरोहिताचं नाव गंगाचार्य तथा धौम्य, तो 1000 वर्षापूर्वी त्याचं वय होतं. आणि त्याला उलट्या टांगून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचं नाव होतं, त्याला लोहासूर म्हणतात. त्यालाच वज्रनाभ म्हणतात. आणि राजाचा जो लंगडा मुलगा होता त्याचं नाव पिसाच किंवा पिंगल असं होतं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. वय म्हणून या बाबा. आणि काय असेल तर आपलं सिद्धत सांगते. माझा प्रश्न, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं एवढं सांगायचं आहे. एवढा आणि बारी संपवलं पाहिजे. प्रश्नपत्र बुवा गात नाही हे समजून घ्या. आणि दुसऱ्या बारीला तुम्हाला शुभेच्छा देतो. आलोच.